बँकॉक सारख्या देशात मोठ्या पगाराची नोकरी हे स्वप्न दाखवलं गेलं, परंतु विमानातून उतरताच त्या तरुणाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. कारण त्याला ज्या ठिकाणी नेलं गेलं तिथून परत येणं जवळपास अशक्य होतं. ही कोणत्याही सिनेमाची स्टोरी नाही, तर नवी मुंबईतील एका तरुणासोबत घडलेली वास्तविक घटना आहे. फक्त एका चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी देशाबाहेर पडलेला हा तरुण एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शिकार बनला. एकीकडे मुलाला परदेशात नोकरी मिळाली म्हणून कुटुंब आनंदात होतं, परंतु काही दिवसांनी असा एक फोन आला ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण त्या कॉलमध्ये मुलगा फक्त एकच गोष्ट सांगत होता, मला वाचवा, मी म्यानमारमध्ये अडकलोय. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाकडून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जात असल्याचा दावा करण्यात येतोय. विरोध केल्यास मारहाणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे परदेशातील बनावट नोकरी रॅकेटचा भयावह चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. परंतु नोकरीसाठी बँकॉकला गेलेला हा तरुण थेट म्यानमारमध्ये कसा पोहोचला, नेमकं त्याच्यासोबत काय घडलं आणि आता त्याची सुटका कशी होणार? म्हणून जर तुमच्यापैकी कोणालाही परदेशात नोकरीची ऑफर आली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आजच्या काळात अनेक तरुण परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीची स्वप्न पाहत असतात. कारण उच्च शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या प्रगत देशात जाऊन चांगली लाईफस्टाईल जगणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु परदेशात नोकरी मिळवायची कशी, याबद्दल अनेकांना कोणतीही स्पष्टता नसते. याच गोष्टीचा फायदा घेत सध्या सोशल मीडियावर एक मोठा आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले जाते आणि एकदा जर कोणी त्यांच्या जाळात अडकला तर मात्र परत येणं फारच कठीण असतं. या लोकांकडून सोशल मीडिया आणि एजंट मार्फत जॉबसाठी आकर्षक ऑफर्स दाखवल्या जातात. सुरुवातीला सगळी प्रक्रिया कायदेशीर आहे असं भासवलं जातं. त्यानंतर तरुणांना परदेशात पाठवलं जातं आणि तिथून मग अवैध तस्करीचा हा काळा धंदा सुरू होतो. नवी मुंबईत राहणाऱ्या एका तरुणासोबत देखील सध्या असंच घडल्याचा आरोप समोर येतोय. मिळालेल्या माहितीनुसार या संबंधित तरुणाला एका एजंटच्या माध्यमातून कॉल आला. या कॉलद्वारे असे सांगितले गेले की तुम्हाला बँकॉकमध्ये लाखो रुपयांचे पॅकेज असणारी एक नोकरीची ऑफर आहे. आधीच कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आणि आईचा कॅन्सर रोगावरील उपचार सुरू असल्यामुळे या तरुणाला ही जॉबची संधी खरोखर खूप मोठी अशी वाटली. त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाला असे वाटू लागले की जर ही जॉब मिळाली तर आपली परिस्थिती नक्की सुधारू शकेल. म्हणूनच त्या तरुणाने एजंटने दाखवलेल्या ऑफरला लगेचच होकार कळवला. संबंधित एजंट करून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाली आणि सोबतच पासपोर्ट देखील तयार करून घेण्यात आलं. त्यानंतर हा तरुण विमानाद्वारे बँकॉकला जाऊन पोहोचला. आता आपल्याला लवकरच आपल्या स्वप्नातील नोकरी मिळणार अशी त्याची अपेक्षा होती. परंतु बँकॉकला पोहोचताच सगळं चित्र बदललं. कारण तिथे पोहोचल्यानंतर या तरुणाला जबरदस्तीने म्यानमारमध्ये घेऊन जाण्यात आलं. म्यानमारमध्ये या तरुणाला एका रॅकेटचा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित तरुणांकडून ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेतलं जातं आणि जर कामाला विरोध केला तर मारहाण देखील करण्यात येते. म्हणजे परदेशात मोठी नोकरी मिळवण्याच्या स्वप्नाने निघालेला तरुण आता एका भयंकर रॅकेटचा शिकार बनलाय. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा तरुण म्यानमारमध्ये अडकलाय याचा उलगडा नेमका झाला तरी कसा? मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाच्या कुटुंबाने बँकॉकला पोहोचल्यानंतर तरुणाशी फोन कॉलच्या माध्यमातून संपर्क केला. परंतु जेव्हा या कॉलमधून कुटुंबियांनी आपल्या मुलाचे शब्द ऐकले त्यानंतर त्यांच्या पायाखाली जमीन घसरली. या तरुणाशी मोबाईलवर बोलत असताना कुटुंबियांना त्यांच्या संभाषणात बदल जाणवू लागला आणि त्याला जबरदस्तीने म्यानमारमध्ये नेऊन एका टोळीच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित तरुण फोन कॉलवरून फक्त एकच गोष्ट सांगत होता, मला वाचवा, मी म्यानमारमध्ये अडकलोय. सुरुवातीला तर संपूर्ण कुटुंब या प्रकारामुळे पूर्णपणे गोंधळून गेलं. मुलगा नोकरीसाठी बँकॉकला गेलेला असताना तो म्यानमारमध्ये कसा अडकला असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. परंतु यानंतर संबंधित तरुणांकडून सांगण्यात आले की जॉबच्या नावावर त्याची फसवणूक झाली असून सध्या त्याला म्यानमारमध्ये एका रॅकेटच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
जिथे त्याच्याकडून ऑनलाईन फसवणुकीचे काम जबरदस्तीने करून घेतले जातात. त्या तरुणाच्या सुटकेसाठी पालकांकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून संबंधित तरुणाची आई मागील काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत आहे. त्यामुळे एकीकडे मुलाच्या जीवाची चिंता तर दुसरीकडे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईची उपचार अशी परिस्थिती कुटुंबासमोर होती. परंतु या कठीण परिस्थितीत देखील हार न मानता तरुणाच्या आईने आपले मंगळसूत्र आणि दागिने विकून या संबंधित रॅकेटकडे जवळपास 8 लाख रुपये पाठवले आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही संबंधित तरुणाची सुटका न झाल्यामुळे त्यांची निराशा आणखीनच वाढली आहे. आता अशा परिस्थितीत या कुटुंबासमोर मोठं संकट येऊन उभं राहिलंय. संबंधित तरुणाच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार मुदतीची मागणी केली. शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय मंत्र्यांकडे मदतीसाठी विनवणी केली. परंतु अजूनपर्यंत कोणतेही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय. आमचा मुलगा जिवंत परत आणा एवढीच आमची अपेक्षा आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या धक्कादायक घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. आता या प्रकरणी मानवी तस्करीचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणातील मानवी तस्करी, खंडणीची मागणी आणि आर्थिक व्यवहाराबाबतचे आरोप हे संबंधित कुटुंबियांनी केलेले असून त्या सर्वांची कोणतीही अधिकृत तपासणी करण्यात आलेली नाही. आता या तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस आणि इतर सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर पुढील पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येते. एका कुटुंबासाठी घडलेल्या या वेदनादायी प्रसंगात आता सरकारने हस्तक्षेप करत लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. तर मित्रांनो, आज हजारो तरुण परदेशात करिअर करण्याचे स्वप्न पाहतात. सोशल मीडियावर, मेसेजिंग ॲप्सवर किंवा एजंट मार्फत आकर्षक नोकरीच्या ऑफर्स दिसतात. सुरुवातीला सर्व काही अगदी व्यवस्थित वाटतं. मोठा पगार, राहण्याची व्यवस्था, विजा, विमानाचा तिकीट. परंतु काही प्रकरणांमध्ये या ऑफरच्या मागे फसवणुकीचं जाळं लपलेलं असतं. अनेक तज्ज्ञांच्या मते अशा रॅकेटचं उद्दिष्ट फक्त पैसे उकळणं नसतं. काही वेळा लोकांना अशा ठिकाणी पोहोचवलं जातं जिथे त्यांच्यावर दबाव आणून सायबर फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर कामं करण्यास भाग पाडल्याचे आरोप जगभरातील विविध प्रकरणांमध्ये समोर आले आहेत. अशा फसवणुकीची सुरुवात विश्वास जिंकण्यापासून होते. भरघोस पगार, कमी पात्रता, जलद विजा प्रक्रिया आणि तातडीने जॉईन करा अशा ऑफर दिल्या जातात. काही जण स्वतःला अधिकृत भरती संस्था असल्याचे सांगतात. तज्ज्ञ सांगतात की याच टप्प्यावर सावध राहणं महत्त्वाचं असतं. कंपनीची अधिकृत वेबसाईट, नोंदणी, करारपत्र, विजाचा प्रकार आणि भरती प्रक्रियेची पडताळणी न करता निर्णय घेतल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. परदेशात पोहोचल्यानंतर अनेकांना भाषा, स्थानिक कायदे आणि संपर्क यांची अडचण भासू शकते. त्यामुळे फसवणूक झाल्यास मदत मिळवणं कठीण होऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये पासपोर्ट काढून घेणे, संपर्क मर्यादित करणे किंवा धमक्या देणे अशा आरोपांचाही उल्लेख विविध आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी कंपनीची स्वतंत्र पडताळणी करा. भरती एजन्सी अधिकृत आहे का ते तपासा. कुटुंबियांना संपूर्ण माहिती द्या. ॲग्रीमेंट पेपर्स न वाचता सही करू नका. त्याचप्रमाणे संबंधित देशातील भारतीय दूतावासाची माहिती आधीच सेव्ह करून ठेवा. कारण परदेशात करिअर करणं हे चुकीचं नाही, परंतु कोणतीही संधी स्वीकारताना पडताळणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या चॅनलला. धन्यवाद.